बोला की पाटील. अहो काय चाललंय काय तुमचं? काय नाही, भजन चाललंय बघा आमचं इथं. म्हणजे भजन चाललंय म्हणतो? भजन चाललं आहे. तुमचं आपलं बरं आहे. काय झालं हो? काय तर आमचं बघाय. काय झालं? गेली 15 दिवस कुठे गेला आमचा आम्हाला संबंध नाही. बर. त्यात काय सांगायचं, या गावातल्या पोरांची लग्न ठरवायच्या मीच आणि त्यांची भांडणं पण मिटवायच्या मीच. अक्षरशः नको वाटा आले. बऱ्याच दिवसानंतर आज विश्रांती मिळाली. आज थोडीफार विश्रांती घ्यायची म्हणतो, त्यातून बघूया. ठीक आहे ठीक आहे. पाटील आता घ्या विश्रांती. आता कुठली आली आम्हाला विश्रांती? का रडत आली ते तरी विचारा. जरा तिला विचारू घ्या. ए बाई काय झालंय का तुला? तू रडाय का लागलीस? काय सांगायचं पाटील, माझी सासू बघा एवढं दणका घेऊन पाठी लागत आली. पण मला सांग, ह्याच्या पाठीमागं कारण काहीतरी घडलं असेल. कारण काय पाटील? पहाटे 8 वाजता उठले बघा मी. धना बाहुली पहाटे 8 वाजता उठली. आणि तुझी सासू किती वाजता उठली? 10 वाजता उठली बघा. दोघींची उठण्याची टायमिंग चांगली आहे. बरं बाई पुढे काय काय घडली? पुढे चहा ठेवला. बर. दोघी चहा प्याय बसली. मी बसीन प्याली, ताटीन प्याली बघा. नाही एवढा चहा लागतोय तिला? एवढाच मी त्या काही द्यायची. पुढे आणि काय काय घडले? पुढे जेवण तयार केलं. बर. दोघी जेवाय पण बसलं. बर. आणि आमटीत मीठ कमी पडलं. आता रडू नको धना बाहुली. भांडणाचं कारण ऐकलंस काय? आमटीत मीठ कमी पडलेलं म्हणून दोघींच्या पण झाल्या. बर. ए बाई रडू नको, थांब. तू आता इथं आलीस म्हणजे तुझ्या पटपट ते येणार. येणारच ती काही द्यायची. नाही धना माऊली ती जरूर येते ना. निश्चित येणार. तेव्हा आणि पाटील बसली मदत कर जा. सांगू नका मी इथं. हा नाही सांगित जा. धना माऊली बोला. आता ही तालेवडी शपट पडते. नक्की येणार. आतमध्ये आल्यानंतर बोलवा मला. हा ठीक आहे. ये म्हातारे काय झालं? कोण धनु? होय धनुच. अरे बाबा काय सांगण्यासारखं नाही. सांग की काय झालं ते. अरे वाटलं लागायच्या वेळ आली माझी. काय झालं ते तरी अगोदर सांग की. पाटील आहेत घरात? पाटील आहेत की हाक मार पाटला. बाबा म्हणून हाक मार. पाटील अवय पाटील अवय पाटील. कोणाला रामा धर्माच्या पारी जोगा मग? अरे भाडे कर्या तुझा मुर्दा बचिला तुझा मला माणसं ओळखत नाही. तू आलीस वय? सकाळ सकाळी आलीस. पाटील आहेत घरात? पाटील आहेत की. जरा लावून घे जरा. पाटील कामात आहेत. काम जरा बाजूला ठेवा आणि या म्हणावं. पाटील फव्वा खायला लागल्यात. अरे बाबा फव्वा जरा मागं ठेवा आणि या म्हणावं. मागं ठेवल्यावर खायचं कसं ते? अरे बाबा जरा साईडला ठेवा आणि या म्हणावं. लय जिकरीचं काम आहे. लय महत्वाचं काम आहे. माझ्याच्यान होते काय बघतो सांग. अरे तुझ्याच्यानं व्हायचं असतं तर तुला सांगितलं असतं. पाटला की जरा लावून दे जा. तू फव्वा खाणार? अरे बाबा हाय बाई घरातच आहे. तरी लवकर आला आता. मला वाटलं पव काही घरात बसताचा का काय. नाही पोळे खाऊन झालेत माझं. पण तू कशी खालीस? पाटील काय सांगण्यासारखं नाही. आता काय रीत राहिलेली नाही पाटील. असं झालंय तरी काय म्हातारे? माझी सुनबाई भांडण करून पळून आली ना. तेव्हा इकडे आल्या का? हे बघ ती माड आलिया. बर म्हातारी ही तुझी रोज भांडणं मिटवत तेवढंच काम नाही मला. असं का म्हणता तो पाटील? मला सांगा भांडण कुणाचं चांगलं झालंय काय? तो रोज भांडणं मिटवत तेवढंच काम नाही. पाटील बघा की एवढं तेवढं. तिला मिटवूया सगळं मिटवूया. तू जरा शांत बस मी तिला बोलून घेतो. घ्या घ्या बोलवून या. तू जरा शांत बस मी तिला बोलून आणतो. घ्या बोलवून या. हाय बरं आहे बरं आहे. आणि काय अगं माझ्या मुलावर बसलं तर काय तुझी काटकोळी का ग? म्हातारे काय दंगा चालला या म्हातारीचा? अहो पाटील काय घरात दंगा? काय
बाया आहे काय म्हणायचं हा भाई मलाच काय समजणं झालं. अरे वस्ताद तोंडाचे. तोंडाची दूध अरे नकट्या नाकाचे. दूध खेळणे अरे तू तुला वाटोळं चावी ना. काय रे पाटील आता तुला लिहू द्या कशी कशी बोलते बघा. डोळं कशी करते बघा. डोळं काय कुणाचं डोळं काढतीस हा पाटलांचं डोळं काढतीस काय काय नाही शांत बस कुठे कमी बोलते त्या भाडेकरीला तर वाट लावली. ए बाई माझं नाव मध्ये घ्यायचं माझं नाव मध्ये अरे घ्यायचं तुझ्याला तर वाट लावली. काय झालं मी काय माझं केलं पोर झुरून झुरून मेले रे. कशा अरे बाबा हे कणकी सारखी सुटली ना बघ. हा तुला बघून पोर माझं हसतं हसतं झालं. त्यानं काय वाटवलं होतं. ए बाई जरा थांब. त्यानं काय अरे, वाटवलं. माझं पोर काय ते. आता माझा नवरा आहे ग खेळणे सगळ्या गावाला माहित आहे. नाही सगळ्या गावाला माहित तुझा नवराणीचा पोरगा कशी सगळ्या गावाला बोलते माहिती आहे. कशी डोळं करते. नाही तू उड्या मार की फुटबॉल वाणी टाण टाण अरे बोलावे. निघाली खेळ पाटील पाटील जरा थांबा काय दोघी भांडायचे ते भांडू द्यात आता शेवटच्या काय शाळा भांडू द्या. त्या भाडेकरीला गोड वाटतं नाही. हा भांडा भांडा तुम्ही आजच आहे शेवट. भाड्या मजा तर बघित आलाय. भांडा तुम्ही किती भांडता त्या वाटोळं वाटोळं लावता या. तुझं दात हा मग अहो थांबा हो पाटील जरा थांबा हो भांडी द्यायची कशी हो. कशी बोलते. हा आता मलाच आपडतो खाली घे खाली दगड घे. काउंटर येतो काय. त्याला दगड द्या दगड द्या काउंटर येतोय. मांजवडला जातो या नाही त्यानं काय वाटवलं तुझं. त्यानं तर तुझं चांगलं केलं. निवडला जातो म्हणजे. शाने जरा थांब. ही भांडणं नको. ही भांडणं का होते ते सगळं त्याला विचारून घेऊया. तो तुझी भांडणं का होते ते सांग मला. विचारा. सांगते बट हा, सांग. तू सांग भांडणं का होते. सांग सांग आई अगं आई ऐका पाटील तुम्हाला सांगते ऐका पाटील तुम्हाला सांगते या सासूबाईचा भटका गे आणि माझ्या संसारात जीवाला आणि माझ्या संसारात जीवाला अनेकच्या संसारात इच्छा दाता नुसता जीवाला झटका अनेकच्या संसारात इच्छा दाता नुसता जीवाला झटका ऐका पाटील तुम्हाला सांगते ऐका पाटील तुम्हाला सांगते या सासूबाईचा भटका गे आणि माझ्या संसारात इच्छा धाकता जीवाला आणि माझ्या संसारात इच्छा धाकता जीवाला अनेकच्या संसारात इच्छा दाता नुसता जीवाला झटका अनेकच्या संसारात इच्छा दाता नुसता जीवाला झटका अरा भाईचा चांगलाच फटका आहे धना भाऊला. चांगला फटका दिसतोय. तेव्हा भाई तुझ्या संसारात काय काय समस्या आहेत त्या जरा मला सांग. आपण याच्यावर मार्ग काढूया. सांगते बट हा सांग. माझ्या पोटात घातली माझ्या पोटात घातली थांब 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 जरा थांब. अरे काय झालंय काय तुला. काय सांगू तुम्हाला ही खोळी म्हणते माझ्या पोटात घातली कळ. बर. कळ कुठलं बाई सकाळ बसणं नुसता मुरडाच मारायला. अरे मर्दा असं खाणंच तरी का. काय सांगायचं पाटील तुम्हाला. पाटलीन बाईन वसाड पडल्याला कसलं गुलाबजामुन केलतं. आता कुणाच्या पान खालतं. मला बी लागलं गोड. एकाव एक असं 150 वर ढकललं. चांगले केलेस बाबा. गावलं फुक्करचं खाल्लं रगडून आणि बसलाय. म्हातारे त्यातला योग बी बाहेर यायला तयार नाही. एकामेकाच्या नावावरच घालतात. तो आधी पुढे जा तो आधी पुढे जा तो आधी पुढे असा नुसता रिंगाण सोहळा चालू केलाय की नाही आज. बिचारा पाक तेवढा आपला टिबिक करायला. तुझा वसाड मला पाक रे. ए ए ए ए ए अहो पाटील 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 अहो पाटील ताकद लावा लागतील. माझं काय तारणीचा पाक पडतो. एवढ्या मोठ्या आवडू नको ग बाई. अरे काय झालं. तेवढ्याच ऐकायची ताकद नाही. तुला काय झाड का भरली. माझा नट शेवटच्या पेचा व्हा. नंतर पाटील म्हणतील एकाच कलरचे रंगपंचमी कोण खेळायला लागला यो. निदान त्या कलर मधलं खडं तरी फोडायचं. तेव्हा एवढ्या काय मोठ्यानं आवडू नकोस. पण मला सांग तुला एवढं जादा आहे म्हणतोस पण याच्या औषध काय घेतलेस काय. औषध घेतलंय की जोडीदार एक गाठ पडला होता. मग त्याने काय औषध सांगितले का तुला. निरम्याचं पाणी गलासभर पी म्हणला. निर्म्याचं पाणी गलासभर
अरे ग्लास भर पाणी कमी येतं त्याच्यापेक्षा निर्मित 4 ग्लास पाणी पी म्हणजे लगेच कमी येते बघ. कमी येईल ना? हा नाही म्हातारच्या म्हणण्याप्रमाणे 4 ग्लास पीस. डोकं फिरले काय तुझं? का? आता घरात आणि कपाटात गोळ्या आहेत बघ, त्यात 1-2 गोळ्या खा जा. कसल्या गोळ्या आहेत? आता पिवळ्या कलरच्या गोळ्या त्याच खा. कमी येईल ना? तो कमी अरे येणार. बाबा पिवळ्याला पिवळंच खायला पाहिजे. म्हातारे माझ्या का मरणा उठलीस? पण मला सांग तुझी तब्येत बरोबर नाही म्हणून तुझी काढायस पाटलीनबाईंचा निरोप. म्हणजे निरोप घेऊन आलायस. होय पाटलीनबाईंनी विचारलंय शिमगा इकडे करू. शिमगा तिकडे बी नको आणि तिकडे बी नको मध्येच करा आणि बोंबलून करा मला. शिमगा बोंबलूनच करतात तर काय गुड्या उभा करून करतात. पाटील नट तेवढा चापर मारून आवळा आता पिचकारी इथंच पडलं. गेली गेली. नाही म्हातारी गेली म्हणतोय. आता मला सांग आता गेल्या वर्षी शिमगा कुठे केलता रे? गेल्या वर्षी इकडे केलता. तिकडे करायला सांग. तिकडे करायला हा तिकडे करायला सांग. सांगतो माझ्या कपाटात गोळ्या बघ खा. ये बाई पुढे सांग तुझा आता. माझ्या पोटात घातली माझ्या पोटात घातली माझ्या पोटात घातली माझ्या पोटात घातली मला म्हणते बारीक मला म्हणते बारीक मला म्हणते बारीक मला म्हणते बारीक. आता कशी गळू भाऊजी गळू भाऊजी गळू भाऊजी कशी गळू भाऊजी सासूबाईचा आणि माझ्या संसारात जीवाला चंद्रा आणि माझ्या संसारात जीवाला चंद्रा आणि हिच्या संसारात तिच्या ढाकला जीवाला चटका आणि हिच्या संसारात तिच्या ढाकला जीवाला चटका. ये म्हातारे काय ठार मात काय मोडून करतात काय समजत काय मरती होती. आता माझ्या घरात बरोबर ती स्वतःच्या घरात काय करतात? आहेस तशी ती. शाळेत थांब तिकडे. पुढे काय सांगणारच काय? सांगते हा, सांग. माझ्या हाताला उठला पुढे माझ्या हाताला उठला पुढे. ह्याच्याला रोगाचा तडाखा आला असता तर बरं झाला. मधीच ते बघताय बघा. आता ह्या काय संख्या घेऊन आलाय? गोळ्याने फरक पडलाय पाटील. फरक पडलाय म्हातारे माऊली फरक पडलाय. बरं झाले. कवा कवा तरी गडगडतोय. बरं. खरं वळवाचं पावसाला करायचं काय? बरोबर आहे. तयारी पाहिजे. तयारी पाहिजे. तुम्ही म्हणला असा 2 गोळ्या खा दोन्ही कायच व्या नाही. काय केलेस? मी अक्कड पाकिटच ढकल. कुठे केलेस ते? हे घरी या कुसाडावलं त्या कुसाडाव पळत सुटलं. जो पहिला नंबर आपला म्हणायला लागला पाक सगळा ओपा राड रिपीट झाला. काय सांगतोय काय बरं? पण मला लय त्रास झाला. त्रास झालाय? काय सांगण्यासारखी गत खुळ्या सांगता थांबना. बर मग काय केलंस? पळ डॉक्टरला गेलो आणि सांगितल्यावर डॉक्टर म्हणतो ह्यो गेअर बसायच्या तुझ्या लायकीचा नाही. कलच पिलटा पिरशल पिलटा पाक सगळं उडवलंय. आवळायचं एक बी बुशिंग शिल्लक नाही. जाता जाता लिंबू तेवढा मिळाला तर नाही. लिंबून तरी काय कमी कमी आले का? लिंबून कमी आले का तुला? लिंबून कमी आलंय. बर. खरं काढला की अरे तू कापून रस प्यायचा असतोय. तू काय केलंस रे मग? काय अरे नाही हालू नको लिंबू निसटेल रे. ना जायचं बरं. आता परत आणि का नाहीस? परत पाटलीनबाईंचा निरोप. म्हणजे पुन्हा निरोप घेऊन आलायस तर? होय पाटलीनबाईंनी विचारलंय अंडी किती घालू. अंडी घाला काय त्याला राऊंडी महत्वाच्या. म्हातारी कुठे खुळीचा. अगं अंडी किती घालू म्हणजे उकडत अंडी किती घालू विचार. उकडं तर 4 जादा घालायचा. ज्यादा घालायचा कवचेचा नार देणार नाही. अरे बाबा किती घाला सांग. आवरून जरा लवकर जायला सांग. पाटलीनबाईंनी गावाला आवरून जायला सांगतो. हा सांग. पोरग कॉलेजला गेले की पोरगी परवा गावाला गेली. घरात मस अवघालेली हाय. काय सांगायचं जना माऊली मस घेतली मोठी नको म्हणतो तुझ्या झेपणार नाही. आई मस हीच पाहिजे म्हणला. नीटकीच्या नीटकी मस आहे. काय सांगायचं? चौकटीत ना आज जाईल ना. मग मला जमल. मग ते काम कर वरच्यावर मशीवर लक्ष ठेवतात. त्या बघतो माझ्या परीने काय काय होते. हा बघ तुझ्यापर्यंत बघ. यांचं मिटवायच चाललंय होय. आता कुठं मिटवायचं चाललंय? ह्या म्हातारीचा मिटवा. काळ्याची भीती तिथं तोंडाच्या. हा सांग बाई तुझं आता. माझ्या हाताला उठला फोडे माझ्या हाताला उठला फोडे माझ्या हाताला उठला फोडे माझ्या हाताला उठला फोडे. मला म्हणते बारीक सडे मला म्हणते बारीक सडे मला म्हणते बारीक सडे मला म्हणते बारीक सडे. आता कशी सडू भाऊजी सडलच पाहिजे. सडू भाऊजी सडलच पाहिजे. सडू भाऊजी
झटका ग आणि हिच्या संसारात तिच्या नाकाचा नुसता जीवाला झटका ग. सांग तर झालं काय तू घेऊ नकोस मी मध्ये येतात तुला काय सांगायचं सांग आपण इथं मार्ग करूया. सांगते बट हा सांग तू. माझ्या पाया करुतली काच माझ्या पाया करुतली हे धर काठी काठी धर. काठी कुठली काढली हे काठी द्या त्याच्याकडे. मुलाचं मोडका जॉन्सनाची बन असल्याच पेंगटायला लागली. अंगण मोठं असलं म्हणजे जॉन्सनाच्या खानदानात जाय होते होय. पण एवढ्या गडबडीत का आलायस? गडबडीन का आलो माहिती आहे काय? आलायस मसाज येणार पाटील. अरे मग येणार म्हणतोयस मग अरे मला काय त्याचा जमतं या. मग मला जमतंय. मग तू एक काम कर जा डॉक्टरला बोलून ते सारखं लावून घे जा. डॉक्टरला कशाला नॉर्मल होती काय बघूया की. मग तू एक काम कर तुझ्याच्या तुला जमतंय काय बघ. तुला जर नाही जर जमलं तर डॉक्टरला बोलून ते सारखं लावून घे जा. माझ्या परीनं काय काय होतंय बघ. हा प्रयत्न करून बघ. मिशीचा पाला बिला सगळं तोडून ठेवले. ते बरे केले. 2-3 कासरं बी काढल्यात. बर चांग बारक शाण्या फटकूर काढले. काढले रेड कलर पुसा बिसा पैसा पाहिजे की. तेव्हा तुम्ही काय करा. काय करू. मी हाक मारली की आता. हा येतोय बाबा येतोय. मी हाक मार. अरे बाबा येतोय मी हाक मारतोय हाक ना. सांग तुझं आता. माझ्या पाया करुतली काच माझ्या पाया करुतली काच माझ्या पाया करुतली काच माझ्या पाया करुतली काच. मला म्हणते पाया पाया नाच मला म्हणते पाया पाया नाच मला म्हणते पाया पाया नाच मला म्हणते पाया पाया नाच. आता कशी नाच भाऊजी नाचलं पाहिजे नाच भाऊजी नाचलं पाहिजे नाच भाऊजी नाचलं पाहिजे नाच भाऊजी नाचलं पाहिजे. आणि माझ्या संसारात इतका धाकाचा माझ्या संसारात इतका धाकाचा माझी आणि हिच्या संसारात तिच्या नाकाचा नुसता जीवाला झटका ग आणि हिच्या संसारात तिच्या नाकाचा नुसता जीवाला झटका ग. आता धनाजी मोर्या काय बाईचं चाललंय काय म्हणायचं का. चुकीचं आहे की आता पोटात का असं पूर्ण दळलंय. दळलंय. हाताला फोड इस्तून त्याला पण आहे. आता काय सुनेत म्हातारी का बरोबर आहे काय. काय झालं पाटील. नाही काय काय काम लावतो तिला. आता मग कामं लावायची ना कुणी करायची. तिने करायला पाहिजेत पण धनामावली हा जरा कामाचा भाग हा. आहे. आता तू म्हातारी मला सांग स्वतःच्या सुनेलाच त्या नातमधीस ह्याच्यासारखं वाईट काय काय. पाटील माझा म्हणण्याचा उद्देश तसा नव्हता. मग कसा होता? मला तसा म्हणायचं नव्हतं. मग कसं म्हणायचं मला होतं. सांगा तुमच्यासारखा पाहुणा आला की घरी पाहुणा आला की त्याला पाण्याचा तांब्या दिला हो, पाहिजे. पाण्यात आम्ही दिला पाहिजे. पचायला पाठ किंवा घोंगडं दिलं पाहिजे. त्याला पाठ पण दिला पाहिजे. आता चहाचा कप दिला पाहिजे. धनामावली पाहुण्याचा पाहुणचार एक केला पाहिजे. बरोबर आहे. मग कुणी करायचं. अर्थात ते हिने केला पाहिजे पण म्हातारीच्या सांगण्याच्या पद्धती चुकली अहो, आहे. अगं ती आहे त्याची इच्छा. बॉस, तिला सरळ सांगायचा किंवा पुढे काय सांगणार काय. सांगते बाटी हा सांग. माझ्या केसांची झाली भेट माझ्या केसांची झाली भेट. कुठल्या निवडणुकीला उभा राहिला तसा. काय म्हातारे तो तर मी विचार करावा. माझा विजय असो का करतालोय. अरे काय चाललंय काय तुझे. हा. अरे मी कुठल्या इलेक्शन लावल्या का नुसतं विजय तर झालायस तो. मुलगा झाला. हा मुलगा झाला. आता रण म्हणायचं का वय या वयात तिचं डोकं फिरले का काय. आता एवढ्या माणसांच्या पुढे सरळ सरळ मर्दामधून मुलगा झाला. झाला. म्हशीला रेडा झाला. किती रेडा झालाय म्हणून. म्हातारे तुला माहित नाही आमच्या म्हशीला किती वर्षानं रेडा झाला. अरे किती वर्षांत झालं म्हणजे का नवल झालं काय. आमच्या म्हशीला रेडा झाला. हा? आमच्या गोट्याला वारस मिळाला. दत्त घ्यायची आलते आम्हाला. होय पाटील बरोबर आहे त्याचं. पण मला सांग मस्त व्यवस्थित आली ना. व्यवस्थित लय दंगा केला. काय सांगतोस काय मर्दा. हे उभ्यानं जर इडकू टाकून दिलं ना. हा. काय सांगतोय मर्दा. पुढ्यात गेलो तेव्हा मस्त त्याला अशी चाटा लागली ती. बर हा चाटू दे. नक्या बिक्या फोडल्यात मी खाता जरा भाकरीत ना. अरे बाबा त्या मशीला द्यायच्या असतात. नाही तुला खायत नव्हती हा. मला काय माहित म्हणून मी तशाच ठेवलं. म्हणजे मस्त व्यवस्थित आली म्हणतोय. व्यवस्थित पाक सगळा गोटा हलवून टाकला. नाही एवढा दंगा केलाय मशीन. तर त्यातनं 4 तुम्हाला हक्का मारले. या म्हातारीच्या नादा लागून आमच्या परपंचाचं गाव वाटो लावून घेतला. हा काय काय केलंच काय म्हातारी झालं. काय झालं काय झालं अगोदर त्याला अरे पाणी तिकडे पाणी हे म्हातारे काय वाकडे करून टाकलं त्याचं.
अहो पाटील जिवंत तरी हाय का वाटे हलते हलते ओटामध्ये थोडं हलते बघा हलते हलते अरे घबरा पाटील काय मी तुला काय सांगितलं तरी काय जायला तुझा अरे माणूस आपण असला भांडणात मरता कशाला मध्ये यायचे मध्ये कुठे कानात सांगायला लागलो तेव्हा पाठी मागण्याला मारली तेव्हा जास्त का लागलेला नाही ते जास्त लागा नाही वय सिरियस आहे मी आता अरे साधारण मुक्का मार लागलाय तिला मुक्का कुठं पायाचा पाक मुक्का करून ठेवला अरे बाबा डॉक्टर गेल्यासारखं लागणार ते डॉक्टर काय डोंबाल बघतोय एक जोड शिल्लक राहिलाय सांभाळ रे बाबा म्हणून सांगितलं अरे एका दुसरं इंजेक्शन लागणार ते इंजेक्शन करायचं काय कुठे शिल्लक रे बाबा अरे मग वेल्डिंग मारून घ्यायचा मिले म्हणतात अँगल आहे तू दंगा करू नको तिच्या नादाला परत लागू नको तू एक काम कर तू डॉक्टरकडे जाऊन तरी बघशील तुम्ही म्हणताचा म्हणून डॉक्टरला दावायचं ना तर डॉक्टरला दावायसारखं काय नाही हे दाखवून बघ कमी येईल ते नव तुम्ही की नाही तर खाणारा काय घरात हा आता खरी सुरुवात झाली म्हणायची अरे बाबा या दोघींची भांडणं अगोदर मिटवतो घट खाणं का पातळ अरे बाबा पातळ कर तू एक काम कर आत घरात जा दोन्ही पण करून ठेव यांची भांडणं मिटवतो आत येतो मग कुठला खायचं ते बघतो चमच्यान खाणं का अरे बाबा पाणी ताटी द्या, ताटी सगळी बघून जेवणाचा काय करूया सांग बाई तुझं माझ्या केसांची झाली बंद माझ्या केसांची झाली बंद माझ्या केसांची झाली बंद माझ्या केसांची झाली बंद मला म्हणते नवऱ्या संग नसते मला म्हणते नवऱ्या संग नसते मला म्हणते नवऱ्या संग नसते मला म्हणते नवऱ्या संग आता कशी नटू भाऊजी माझ्या पाहिजे नटू भाऊजी माझ्या पाहिजे नटू भाऊजी माझ्या पाहिजे नटू भाऊजी माझ्या पाहिजे पाटील सांगते सासूबाईचा आणि माझ्या संसारात आणि माझ्या आता सगळं झालं धनावर हे बरोबर आहे काय आता मला सांगा घरात खाद्याला करून बघते काय मी तितकं वागलं पाहिजे आता तुझ्या डोक्यावर केल आणून देत नवऱ्या संघ नटमध्ये नटायच का जरा मला सांग काय सांगते पाटील मागच्या गेल्या महिन्यात गेल्या 2 महिन्यात 10 बार खोबऱ्याचं त्याला पाठीमागच्या 2 महिन्यापूर्वी सगळं चालेल आता तुला लईच कळेल अरे बाबा महागाई किती वाढली वाढले की कडधान्य किती महाग महाग झाले. मालवा किती महाग झाले बरोबर आहे. हा उसाला दर आहे आहेच की खताचा दर वाढलाय वाढलाय. मग जर पुरवून केलं तर संसार चालणार नाही पुरवून केलं तर संसार चालणार नाही म्हातारे तुझं म्हणणं बरोबर आहे पण धनाभाऊनी मला सांगा जे प्रपंचाला जे लागतंय ते तरी आणायला पाहिजे पाटील संपल्या आणून देणार नाही ते का लागतंय ते आणून देत जाईल सांभाळून तुला घे म्हातारे तुमची भांडणं जी होत्या ही भांडणं गैरसमजामुळे होत्या म्हातारे भांडणं नाहीत कुणाच्या घरात धनाभाऊनी भांडणं प्रत्येकाच्या घरामध्ये पण त्याला काहीतरी मर्यादा आहे म्हातारे तुला पण एक मुलगी आहे ती पण कोणातरी सून आहे जशी तुझ्या मुलगीला मुलगी मानतेस तशी हिला मुलगी मान आणि हिला समजून सांग आणि तुम्ही बाई जरा समजून घे तेव्हा दोघी तुम्ही समजून घ्या समजून घेऊन संसार करा खरोखर तुमच्या दोघीचा संसार सुखाचा होणार आहे तुम्ही जरा मागे जरा ये इकडे आता पाटलांनी सांगितलेलं नाहीये सारखी भांडण करून जाणार नाही का माझी लाडाची अशा राहा की काय अडचण आहे काय संसार सुखाचा होणार तुमचा पाटील आम्ही दोघी राहता येऊ राहा व्यवस्थित राहा मी चांगलं केलंय सुखाने संसार करा बाई राहणार पाटील व्यवस्थित राहा चला जायचं काय हे म्हातारे जाऊया चला वाढदिवस आहे तिचा आज तिचा हा हा अरे मला कुठं सांगितलं नाही ना. सांगा नाही तुला नाही बाबाला तेवढं ती कशी काय विसरली शुभेच्छा शुभेच्छा हा वाढदिवसाच्या शुभेच्छा गोड झाले चला चला नंतर करायचं आहे